कौन कहता था कि हमारे सरकारों में इस्तीफे नहीं होते? आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीकडे रवाना झाल्याचं कळतंय। अमित शहांची ते भेट घेण्याची शक्यता। एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय, त्यानंतर आता तातडीनं दिल्लीकडे रवाना झालेत ते देवेंद्र फडणवीस। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर सध्या संपर्कात आहेत। प्रवीण, मोठी घडामोड म्हणावी लागेल, दिल्लीला रवाना झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कसं बघायचं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरहून नागपूरकडे यायला निघाले होते। चार्टर्ड विमान हे आहे आणि हे चार्टर्ड विमान अमरावतीच्या हवेत असतानाच अचानक हे विमान दिल्लीकडे वळवण्यात आलं आणि दिल्ली मध्ये आता देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांची भेट घेतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या जाण्यामागे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या संदर्भात काही चर्चा आहे का, त्या संदर्भातही आता माहिती जी आहे ती बघावी लागेल। पण सध्या तरी देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झालेले आहेत। नक्कीच धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आत्ताची मोठी बातमी म्हणावी लागेल, देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। अमरावतीमध्ये हवेत विमान असतानाच ते दिल्लीकडे डायव्हर्ट करण्यात आल्याचं पाहायला मिळतं, दिल्लीकडे वळवण्यात आलं आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेत। मोठी बातमी या क्षणाची म्हणावी लागेल। अमित शहांची देवेंद्र फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे। राज्यात देखील मोर्चे झाले होते सीजेपीचे आणि त्या दृष्टीनं पुढे काय पावलं उचलायची त्या दृष्टीनं देखील ही भेट असल्याची शक्यता वर्तवली जाते।